खोलीच्या बंद दारावर झालेल्या त्या जोरदार आणि घाबरलेल्या टकटकने सायली आणि सागर दोघांच्याही अंगावर काटा आणला. खोलीत नुकताच जो एक भावनिक आणि गंभीर संवाद झाला होता, ती पांढरी फाईल, सायलीच्या डोळ्यातील ते भीतीचे अश्रू, सगळं काही एका सेकंदात हवेत विरून गेलं. संकटाची घंटा वाजली होती. सागरने कसलाही विचार न करता झटकन पुढे होऊन दाराची कडी उघडली. बाहेर त्याचा मोठा भाऊ विशाल उभा होता. विशालचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि त्याचे हात थरथरत होते. काय झालं दादा? एवढा का घाबरला आहेस? आई कुठे आहे? सागरने विशालचे दोन्ही खांदे पकडत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. अरे सागर, आई हॉलमध्ये. आम्ही सगळे खाली बसलो होतो आणि अचानक तिला चक्कर आली. ती सोफ्यावरून थेट जमिनीवर कोसळली रे. आम्ही तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती काहीच बोलत नाहीये. तिचे डोळे मिटलेले आहेत. लवकर खाली चल. विशालचा आवाज भीतीने कापत होता. हे ऐकताच सागर आणि सायली दोघेही एका क्षणाचाही उशीर न करता पायऱ्यांवरून खाली हॉलच्या दिशेने धावले. हॉलमध्ये गेल्यावर समोरचे दृश्य पाहून सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. आई जमिनीवर पडल्या होत्या. बाबा त्यांच्या बाजूला बसून त्यांचे हातपाय चोळत होते. त्यांचे स्वतःचे डोळे पाणावले होते. लग्नघरातील सनई चौघड्यांचा आनंद आणि हसणे एका क्षणात एका भयानक चिंतेत आणि शांततेत बदलले होते. घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. सायलीने आपल्या साडीचा पदर कमरेला खोचला आणि ती कसलाही विचार न करता तात्काळ सासूबाईंच्या जवळ जमिनीवर गुडघे टेकून बसली. कॉलेजच्या स्पोर्ट्सच्या दिवसात तिने प्रथमोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचार कसे करायचे याचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. तिने सर्वात आधी आईच्या हाताची नाडी तपासली. नाडीचे ठोके खूप मंद चालले होते. तिने आईच्या नाकाजवळ हात नेऊन श्वास तपासला. बाबा, विशालदादा, तुम्ही दोघेही अजिबात घाबरू नका. स्वतःला सावरा. आईचा श्वास व्यवस्थित सुरू आहे, पण त्यांची नाडी खूप मंद आहे. मला वाटतंय की लग्नाची धावपळ, उपवास आणि अचानक आलेल्या मानसिक ताणामुळे त्यांचे ब्लड प्रेशर किंवा शुगर खूप जास्त प्रमाणात लो झाली आहे. आपण इथे वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. यांना लगेच गाडीत घालून मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. सायलीने अत्यंत शांत, खंबीर आणि समजूतदारपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. तिचा हा खंबीरपणा आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय पाहून सागर चकित झाला. ज्या मुलीला तो कॉलेजपासून फक्त भांडखोर, उद्धट आणि अहंकारी समजत होता, ती मुलगी आज त्याच्या कुटुंबावर आलेल्या सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी एक ढाल बनून उभी होती. तिचा हा समजूतदारपणा सागरच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला. सागर आणि विशालने मिळून आईला हळूच उचलले आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. बाबांची अवस्था इतकी वाईट होती की त्यांना चालणेही कठीण झाले होते. ते पाहून सायलीने बाबांचा हात धरला आणि म्हणाली, बाबा, तुम्ही आणि विशालदादा घरीच थांबा. हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी करून उपयोग नाही. तिथले नियम कडक असतात. मी आणि सागर आईला घेऊन जातो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आईला काहीही होणार नाही. मी सोबत आहे ना तुमच्या मुलासारखी. सायलीच्या या एका वाक्याने बाबांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू आले. सागर ड्रायव्हिंग सीटवर बसला. सायली मागच्या सीटवर आईचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली. गाडी सुरू झाली. रात्रीचे 2:30 वाजले होते. रस्ते पूर्णपणे ओस पडले होते. सायली सतत आईच्या हाताचे आणि पायाचे तळवे आपल्या दोन्ही हातांनी घासून त्यांना ऊब देण्याचा प्रयत्न करत होती. ती सतत आईच्या कानात म्हणत होती, आई, डोळे उघडा. आम्ही आहोत ना सोबत. काही नाही झालंय तुम्हाला. सागर गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष सारखे समोरील आरशातून मागे बसलेल्या सायलीकडे जात होते. सायलीच्या स्काय ब्ल्यू रंगाच्या महागड्या साडीला आणि तिच्या हाताला विधीमधील हळद लागली होती. तिचे केस विखुरले होते, पण तिचे संपूर्ण लक्ष
फक्त आईला वाचवण्यावर होते. तिची ही निष्ठा पाहून सागरच्या मनात तिच्याबद्दल एक नवीनच आदराची भावना निर्माण झाली. सागर, प्लीज गाडी अजून जोरात चालव ना. हॉस्पिटल यायला आणखी किती वेळ आहे? सायलीने काळजीयुक्त स्वरात विचारले. हो सायली, पुढच्या 2 मिनिटात आपण पोहोचतोय. हायवे मोकळा आहे, सागरने उत्तर दिले. त्याच्या मनात एकीकडे आईची काळजी होती, तर दुसरीकडे सायलीच्या ऑफिसमधील त्या पांढऱ्या फाईलचे आणि 50 लाखांच्या घोटाळ्याचे मोठे संकट. पण या क्षणी त्याच्यासाठी आई आणि त्याचे कुटुंब सर्वात महत्त्वाचे होते. गाडी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डच्या दारापाशी थांबली. सागरने ताबडतोब वॉर्ड बॉयला बोलवले. आईला स्ट्रेचरवर झोपवून डॉक्टर आत घेऊन गेले. वॉर्डचे लाल दिवे चालू झाले आणि दरवाजा बंद झाला. बाहेर त्या शांत, पांढऱ्या आणि थंड कॉरिडॉरमध्ये आता सागर आणि सायली दोघेच उभे होते. दोघेही काहीच बोलत नव्हते, पण दोघांच्याही मनात विचारांचे काहूर माजले होते. सायली भिंतीला टेकून उभी होती. तिचे डोळे हॉस्पिटलच्या त्या बंद दाराकडे लागले होते. जवळपास अर्ध्या तासानंतर वॉर्डचा दरवाजा उघडला. मुख्य डॉक्टर बाहेर आले. त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलके हसू होते. ते पाहून सागर आणि सायली धावतच त्यांच्याकडे गेले. डॉक्टर, माझी आई कशी आहे? काही गंभीर नाही ना? सागरने एका दमात विचारले. डॉक्टर हसले आणि सागरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, घाबरू नका मिस्टर सागर. तुमची आई आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. लग्नाची दगदग, सततची धावपळ, वेळेवर न जेवणे आणि त्यात वयोमानानुसार अचानक वाढलेला ताण, यामुळे त्यांचे ब्लड प्रेशर खूप खाली घसरले होते, ज्यामुळे त्यांना तात्पुरती बेशुद्धी आली. पण तुम्ही वेळेत इथे आणले हे खूप चांगले झाले. आम्ही सलाईन लावले आहे आणि काही इंजेक्शन दिले आहेत. आता त्या शुद्धीवर आहेत आणि आराम करत आहेत. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून सागरच्या जीवात जीव आला. त्याने सुटकेचा दीर्घ श्वास सोडला. तो डॉक्टरांचे आभार मानून सायलीकडे वळला. सायलीने जेव्हा ऐकले की सासूबाई बऱ्या आहेत, तेव्हा तिच्या डोळ्यातून रात्रीपासून साठलेले अश्रू नकळत गालावर घसरले. तिचा तो कणखर मुखवटा गळून पडला होता. सागर तिच्याजवळ गेला. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्यासमोर धरला. थँक्यू सायली. आज तू बाबांना, दादाला सांभाळलंस आणि आईला वेळेत ट्रीटमेंट मिळवून दिलीस. जर आज तू खंबीर राहिली नसतीस तर कदाचित मीही गोंधळलो असतो. मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही, सागर मनापासून आणि अत्यंत मऊ आवाजात म्हणाला. सायलीने त्याच्या हातातील रुमाल घेतला, आपले डोळे पुसले आणि एका क्षणात तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच जुना रोखटोक आणि स्वाभिमानी बाणा परत आला. ती सागरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, थँक्यू कशासाठी सागर? उपकार कसले? त्या आता फक्त तुझ्या एकट्याचे आई नाहीत, माझ्याही सासूबाई आहेत. या घरी सून म्हणून मी पाऊल ठेवले आहे, त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी काय असते हे मला चांगल्या प्रकारे समजतं. माझ्या कर्तव्यात मी कधीच मागे हटत नाही. आता जर आई पूर्णपणे बऱ्या आहेत आणि शांत झोपल्या आहेत, तर मला सांग, आपल्या खोलीत राहिलेल्या त्या पांढऱ्या फाईलचं काय करायचं? कोण रचतंय माझ्याविरुद्ध हा कट? उद्या सकाळी माझ्याकडे फक्त काही तास उरले आहेत. हॉस्पिटलच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये रात्रीचे ठीक 3 वाजता लग्नाचे कपडे अंगावर असलेले 2 कट्टर शत्रू आता एकमेकांचे हात हातात धरून एका अज्ञात आणि अदृश्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी आणि सायलीचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले होते. सासूबाईंची तब्येत आता सुधारत होती, ज्यामुळे सायली आणि सागर दोघांच्याही मनावरचा एक मोठा ताण हलका झाला होता. डॉक्टरांनी सांगितले होते की सकाळी 7 वाजता तपासणी करून त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. तोपर्यंत सागरने सायलीला हॉस्पिटलच्या बाकावर थोडे पडून विश्रांती घेण्यास सांगितले. पण सायलीच्या डोळ्यातून झोप उडाली होती. तिच्या डोक्यात सतत तोच विचार चक्रावत होता. माझ्या ऑफिसमध्ये 50 लाखांचा घोटाळा कोणी केला आणि सागरला ती फाईल नक्की कुठून मिळाली? पण तिने रात्री सागरला अधिक प्रश्न विचारून जास्त त्रास दिला नाही.
सकाळी 7:30 वाजता डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स तपासून सासूबाईंना घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. विशाल आणि बाबा सकाळीच गाडी घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आईला गाडीत बसवताना त्यांच्या चेहऱ्यावर आता एक समाधानाचे हसू होते. घरी परतताना गाडीत एक वेगळीच शांतता होती. सायलीने रात्रीपासून पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता, पण तिच्या स्वाभिमानी चेहऱ्यावर तिने थकवा अजिबात जाणवू दिला नाही. ती स्वतःला सावरून सासूबाईंच्या शेजारी बसली होती. सकाळी 9 वाजता सगळे घरी पोहोचले. रात्रीच्या मोठ्या संकटानंतर सर्वजण सुखरूप घरी आल्यामुळे घरातील वातावरणात सुटकेचा श्वास होता. बाबांनी आईला हळूच खोलीत नेऊन आराम करायला लावले. विशालदादा देखील रात्रीच्या धावपळीमुळे थकून आपल्या खोलीत गेला. सायलीने कसलाही विचार न करता थेट स्वयंपाकघरात जाऊन आईसाठी हलका नाश्ता आणि चहा बनवला. सासूबाईंना स्वतःच्या हाताने नाश्ता भरवून आणि औषधे देऊन ती जेव्हा बाहेर आली तेव्हा सागर हॉलमध्येच उभा राहून तिच्याकडे पाहत होता. तिचा हा समजूतदारपणा आणि घरातील लोकांशी असलेले वर्तन पाहून सागरच्या मनातील तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तो तिच्या जवळ गेला आणि हळूच म्हणाला, सायली, रात्रीपासून तू काहीच खाल्लं नाही आहेस आणि 1 सेकंदही झोपली नाही आहेस. आता आई बरी आहे. तू आधी खोलीत जाऊन थोडा आराम कर. सायलीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण त्याहूनही जास्त काळजी होती. तिने मान हलवली आणि ती सागरसोबत त्यांच्या खोलीत आली. खोलीत पाऊल टाकताच सायलीचे लक्ष बेडवर पडलेल्या त्या पांढऱ्या फाईलकडे गेले. रात्री याच फाईलवरून त्यांच्यात वादळ आले होते. सायली फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाणार नेमक्या त्याच वेळी तिचा फोन अचानक व्हायब्रेट झाला. एकामागून एक 3 मेसेज टोन वाजले. शांत खोलीत तो आवाज ऐकून सायलीच्या मनात अचानक धाकधूक वाढली. तिने हळूच तिच्या पर्समधून फोन काढला आणि स्क्रीन चालू केली. तो मेसेज तिच्या ऑफिसच्या HR हेडकडून आला होता. मेसेज वाचता वाचता सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे डोळे विस्फारले आणि तिच्या हाताला अचानक कंप सुटला. तिला चक्कर येऊन ती पडणार इतक्यात तिने बाजूच्या बेडचा आधार घेतला. मेसेजमध्ये लिहिले होते, सायली देवधर, अत्यंत तातडीची सूचना. कंपनीच्या मुख्य फायनान्स खात्यातून 50 लाख रुपये तुझ्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे डिजिटल पुरावे आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला मिळाले आहेत. फॉरेन्सिक टीमने या ट्रान्झॅक्शनचा IP ॲड्रेस तुझ्याच लॅपटॉपचा असल्याचे सिद्ध केले आहे. उद्या सोमवार सकाळी ठीक 11 वाजता ऑफिसच्या मुख्य केबिनमध्ये तुझी अंतर्गत चौकशी होईल. तोपर्यंत तुझा एम्प्लॉई ID आणि ऑफिसचे सर्व ॲक्सेस तातडीने सस्पेंड करण्यात येत आहेत. जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली नाहीस तर 11:30 वाजता तुला पोलिसांच्या हवाली केले जाईल. मेसेज वाचून सायलीला श्वास घेणे कठीण झाले. तिच्या प्रामाणिकपणावर, तिच्या आजवरच्या करिअरवर इतका मोठा डाग लागणार होता. ज्या कंपनीला तिने रात्रीचा दिवस करून पुढे आणले, तीच कंपनी उद्या तिला चोर ठरवून तुरुंगात पाठवणार होती. सागरचे लक्ष ती खोलीत आल्यापासून सतत तिच्यावरच होते. तिचा पांढरा पडलेला चेहरा आणि थरथरणारे हात पाहून त्याला समजले की ज्याची भीती होती तेच घडले आहे. त्याने झटकन पुढे होऊन तिच्या हातातील फोन घेतला. दार लावून घेत सागरने सायलीला बेडवर बसवले. सायलीने थेट सागरचा हात पकडला. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. सागर, मी बर्बाद झाले रे. हे बघ काय मेसेज आला आहे. माझ्याकडे फक्त आजचा रविवार उरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मला पोलिसांच्या हवाली करणार आहेत. मी कधीच कोणाचा 1 रुपयाही चुकीच्या मार्गाने घेतला नाही. मग 50 लाख कसे येतील माझ्या खात्यात? मी काय करू? बाबांना हे कळलं तर ते जगणार नाहीत रे. सायली ढसाढसा रडत सागरच्या जवळ आली. सागरने शांतपणे तो मेसेज 2दा वाचला आणि फोन टेबलवर ठेवला. त्याने सायलीचे दोन्ही खांदे आपल्या मजबूत हातात पकडले आणि तिला आपल्याकडे पाहायला लावले. शांत हो सायली. सर्वात आधी स्वतःला सांभाळ. रडल्याने आणि घाबरल्याने उद्याची केस जिंकता येणार नाही
आणि तो गुन्हेगारही सापडणार नाही. सागरचा आवाज अत्यंत गंभीर पण धीराचा होता. मला तुझ्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच मी तुला रात्रीच सावध केले होते. आता मला शांत डोक्याने विचार करून सांग, तुझ्या ऑफिसमध्ये तुझा युजर ID आणि पासवर्ड तुझ्याशिवाय अजून कोणाला माहीत होता? किंवा तुझा लॅपटॉप तुझ्या गैरहजेरीत कोण वापरू शकत होतं? सायलीने आपले अश्रू पुसले आणि विचार करू लागली. माझा लॅपटॉप नेहमी पासवर्ड प्रोटेक्टेड असतो, पण गेल्या आठवड्यात मी जेव्हा एका मोठ्या क्लायंटच्या मीटिंगसाठी बाहेर गेले होते, तेव्हा मी माझ्या असिस्टंटला म्हणजेच रियाला माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड दिला होता, कारण तिला काही महत्त्वाच्या फाईल्स मेल करायच्या होत्या. पण सागर, रिया असं करूच शकत नाही. ती माझी खूप जुनी आणि जिवलग मैत्रीण आहे. तिच्या सुखदुःखात मी नेहमी उभी राहिली आहे. ती माझ्याशी एवढी मोठी गद्दारी कशी करेल? सायलीला अजूनही विश्वास बसत नव्हता. सागरच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य आले. तो खिडकीपाशी गेला आणि म्हणाला, सायली, तू बिझनेसच्या जगात खूप वरच्या पदावर आहेस, पण तुला अजून माणसांची पारख नाही. कॉर्पोरेट जगात आणि पैशाच्या व्यवहारात कोणी कोणाचा मित्र किंवा बहीण नसते. जर तुझ्या लॅपटॉपवरून ट्रान्झॅक्शन झाले आहे आणि पासवर्ड फक्त रियाला माहीत होता, तर संशयाची पहिली सुई तिच्यावरच जाते. ती तुझी मैत्रीण असेल, पण कदाचित ती कोणाच्या तरी सांगण्यावरून हे करत असेल. पण आपल्याकडे काय पुरावा आहे? आपण रियाला कसे पकडणार? आज रविवार आहे, ऑफिस तर बंद असेल ना? सायलीने हताश होऊन विचारले. सागरने कपाटातून आपला लॅपटॉप काढला आणि बेडवर ठेवला. ऑफिस बंद असले तरी डिजिटल जग 24 तास चालू असते. माझा जिवलग मित्र रोहित सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंगमध्ये एक्सपर्ट आहे. मी आत्ताच्या आत्ता त्याला फोन करतो. आपण रियाच्या बँक खात्याची आणि तिच्या फोन लोकेशन्सची माहिती काढू. जर तिने गद्दारी केली असेल तर तिला पैशांचे आमिष नक्कीच दाखवले गेले असणार. आपण आज रात्रीपर्यंत या खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावणारच. सागरने फोन उचलला आणि रोहितचा नंबर डायल केला. खोलीत आता एका नवीन युद्धाची तयारी सुरू झाली होती. 2 कट्टर शत्रूंमधील शत्रुत्वाच्या भिंती आता पूर्णपणे गळून पडल्या होत्या आणि त्यांच्यात एका अनोख्या विश्वासाची आणि प्रेमाची पहिली ठिणगी पडली होती. रविवारची दुपार झाली होती. संपूर्ण घरात आता एक शांतता पसरली होती. आई औषधे घेऊन त्यांच्या खोलीत गाढ विश्रांती घेत होत्या, तर बाबा आणि विशालदादाही रात्रीच्या हॉस्पिटलच्या धावपळीमुळे थकून आपापल्या खोलीत झोपले होते. पण सागर आणि सायलीच्या खोलीत मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. तिथे विश्रांतीला अजिबात जागा नव्हती. खोलीचे मुख्य दार आतून घट्ट बंद होते. बेडवर सागरचा लॅपटॉप उघडा होता आणि त्यावर काही कोडिंग आणि डेटा फाईल्स सुरू होत्या. सायली खोलीत कमालीची अस्वस्थ होऊन ये जा करत होती. तिच्या हाताची नखे ती भीतीने आणि चिंतेने कुरतडत होती. तिचे डोळे सतत सागरच्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे लागले होते. सागरने त्याचा मित्र रोहितला फोन लावला होता. फोन स्पीकरवर होता. रोहित हा सागरचा कॉलेजपासूनचा अत्यंत विश्वासू मित्र होता आणि सध्या तो एका नामांकित सायबर सेक्युरिटी फर्ममध्ये मुख्य विश्लेषक, सायबर सेक्युरिटी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत होता. डिजिटल पुरावे गोळा करण्यात आणि हॅकिंगचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हते. हॅलो सागर, बोल रे. लग्न कसं झालं? वहिनी कशा आहेत? आणि तू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, तेही रविवारी, मला या सायबर केसच्या कामासाठी का फोन केलास? सगळं ठीक आहे ना? रोहितने पलीकडून उत्सुकतेने विचारलं. रोहित, लग्नाचं सगळं छान झालं, पण सध्या आमच्यावर खूप मोठं संकट आलं आहे. मला तुझ्या मदतीची अत्यंत तातडीने गरज आहे. सायलीच्या ऑफिसमध्ये 50 लाखांचा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे आणि त्या खोट्या केसमध्ये सायलीला पूर्णपणे अडकवण्यात आलं आहे. ट्रान्झॅक्शन्स सायलीच्या लॅपटॉपवरून आणि तिच्याच IP ॲड्रेसवरून झालं आहे, पण सायलीने ते केलेलं नाही. मला संशय आहे की तिच्या अनुपस्थितीत तिच्या असिस्टंटने म्हणजेच रिया देवरे हिने हा कारनामा केला आहे.
मला रियाच्या बँक खात्याची आणि तिच्या मागील 3 दिवसांच्या डिजिटल हालचालींची माहिती हवी आहे. सागरने अत्यंत गंभीर स्वरात संपूर्ण परिस्थिती थोडक्यात समजावून सांगितली. काय? वहिनीवर 50 लाखांचा आळ? हे तर खूप गंभीर आहे. ठीक आहे, तुम्हाला रियाचं पूर्ण नाव, तिचा मोबाईल नंबर आणि जमल्यास तिचा पॅन कार्ड नंबर मेसेज कर. मी माझ्या सिस्टीमवरून तिचा डेटा ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ दे मला. रोहितने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ काम सुरू केले. फोन कट झाला. सायली सागरच्या अगदी जवळ आली आणि बेडवर बसली. तिचे डोळे पुन्हा पाणावले होते. सागर, मला अजूनही मनातून कुठेतरी वाटतंय की रिया असं करणार नाही. ती खूप साधी मुलगी आहे. तिचे वडील नेहमी आजारी असतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. मी तिला नेहमी लहान बहिणीसारखं सांभाळलंय. तिच्या पगाराव्यतिरिक्त मी तिला अनेकदा आर्थिक मदतही केली आहे. मग ती माझ्याच पाठीत खंजीर कशी खुपसू शकते? सायलीचा आवाज जड झाला होता. सागरने लॅपटॉपवरून लक्ष हटवले आणि सायलीकडे पाहिले. तिचा तो नेहमीचा कडक, रोखठोक आणि स्वाभिमानी चेहरा आज पूर्णपणे मऊ आणि हताश झाला होता. सागरने हळूच तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या हाताच्या उभेने सायलीला एक अनामिक धीर मिळाला. सायली, मी तुला मघाशीच म्हणालो ना, जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा सर्वात जवळची माणसंही बदलतात. तिची घरची परिस्थिती बेताची आहे. हाच तिचा कमकुवतपणा असू शकतो. कदाचित कोणा मोठ्या माणसाने तिच्या या गरिबीचा किंवा तिच्या वडिलांच्या आजारपणाचा फायदा घेतला असेल. तिला पैशांचे आमिष दाखवून तुझ्या विरुद्ध वापरलं असेल. तू भावनिक होऊ नकोस. आपल्याला डोक्याने विचार करायला लागेल. जर आपण आता कमकुवत झालो तर उद्या सकाळी 11 वाजता तो खरा गुन्हेगार जिंकेल आणि तू हरशील. तुला हरायचं आहे का? सागरने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. नाही, मी चुकीचे नाही आहे. तर मी कधीच हार मानणार नाही. ज्याने हे केलंय त्याला मी सोडणार नाही. सायलीच्या डोळ्यात आता रडू जाऊन एक नवा संताप आणि जिद्द निर्माण झाली. सागरच्या शब्दांनी तिच्यात एक नवीन ऊर्जा भरली होती. जवळपास 1 तासानंतर सागरच्या फोनची रिंग वाजली. रोहितचा फोन होता. सागरने लगेच फोन उचलला आणि स्पीकर ऑन केला. सागर, तुझा संशय 100% बरोबर निघाला रे. रोहितचा पलीकडून अत्यंत धक्कादायक आवाज आला. मी रिया देवरेचे बँक ट्रान्झॅक्शन चेक केले. परवा रात्री म्हणजेच शुक्रवारी रात्री ठीक 11 वाजता जेव्हा सायलीच्या ऑफिसच्या खात्यातून 50 लाख रुपये ट्रान्स्फर झाले, त्याच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर रियाच्या एका गुप्त बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाले आहेत. हे पैसे एका अज्ञात शेल कंपनीच्या खात्यातून ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. एवढंच नाही, काल शनिवारी रियाने एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये कोणाची तरी भेट घेतली होती. तिच्या फोनचं लोकेशन काल दुपारी 3 वाजता मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये दाखवत होतं. रोहितचे हे शब्द ऐकले आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आपल्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे विस्फारले. रियाने खरोखरच गद्दारी केली होती. तिच्या खात्यात आलेले ते 10 लाख रुपये तिच्या गद्दारीची किंमत होती. रिया, शेवटी तू हे केलंस तर? सायलीच्या तोंडून उद्विग्न उद्गार निघाले. तिच्या विश्वासाचा आज खून झाला होता. रोहित, त्या शेल कंपनीचा मालक कोण आहे हे शोधता येईल का? मुख्य मास्टरमाइंड कोण आहे? सागरने पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते शोधायला थोडा वेळ लागेल सागर, कारण ते खाते खूप फिरवून तयार केले गेले आहे. पण रियाने काल हॉटेलमध्ये कोणाची भेट घेतली यावरून आपल्याला कळून येईल. मी हॉटेलच्या CCTV फुटेजचा ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत तुम्ही उद्याच्या चौकशीची तयारी करा, रोहितने सांगितले. थँक्यू रोहित, तू खूप मोठी मदत केलीस. मी वाट पाहतो तुझ्या पुढच्या फोनची. सागरने फोन ठेवला. खोलीत आता पुन्हा शांतता पसरली होती, पण ही शांतता वादळापूर्वीची होती. सायली बेडवरून उठली. तिच्या डोळ्यातून आता अश्रू पूर्णपणे सुकले होते आणि त्या जागी एक भयानक संताप धुमसत होता. रिया फक्त एक प्यादं आहे
हे तू बरोबर बोललास सागर. 50 लाखांच्या घोटाळ्यात तिला फक्त 10 लाख मिळालेत. याचा अर्थ उरलेले 40 लाख आणि मुख्य फायदा कोणा दुसऱ्याचाच आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझ्यावर जळणारे अनेक लोक आहेत. आमचे व्हाईस प्रेसिडेंट विक्रांत महाजन नेहमी माझ्या कामावर जळायचे. अनेकदा त्यांनी माझ्या प्रोजेक्ट्सचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. मला संशय आहे की विक्रांत सरांनीच रियाला विकत घेतले असणार. सायलीने आपले कॉर्पोरेट डोके चालवले. असू शकतं सायली. कॉर्पोरेट जगात असे अंतर्गत राजकारण खूप चालते, सागर म्हणाला. तो बेडवरून उठला आणि सायलीच्या समोर येऊन उभा राहिला. पण उद्या सकाळी 11 वाजता बोर्ड ऑफ डिरेक्टर्ससमोर फक्त संशयाला किंमत नाही, तिथे कायदेशीर पुराव्यांची गरज लागेल. ते तुला गुन्हेगार ठरवायला टपले आहेत. उद्या तू त्या ऑफिसमध्ये एकटी जाणार नाहीस. मी तुझ्यासोबत येईन. सायली थबकली. तिने आश्चर्यचकित होऊन सागरकडे पाहिले. तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये कसा येणार? तिथे फक्त कंपनीचे अधिकारी आणि सायली कदम हिलाच परवानगी असेल. तू कोणत्या अधिकाराने तिथे येणार? सागरच्या चेहऱ्यावर एक अत्यंत आत्मविश्वासाने भरलेले आणि विजयी हास्य आले. त्याने कपाटातून आपली एक जुनी फाईल काढली आणि ती सायलीच्या हातात दिली. सायली, तुला कदाचित कॉलेजमध्ये माहीत नसेल, कारण आपण नेहमी एकमेकांशी फक्त भांडत होतो. मी बिझनेस मॅनेजमेंट करण्यापूर्वी पुण्याच्या नामांकित लॉ कॉलेजमधून कॉर्पोरेट लॉची पदवी घेतली आहे. मी एक सर्टिफाईड कॉर्पोरेट वकील देखील आहे. उद्या मी तुझ्या ऑफिसमध्ये तुझा केवळ नवरा म्हणून नाही, तर तुझा अधिकृत कायदेशीर सल्लागार आणि वकील म्हणून प्रवेश करणार आहे. सायलीने ती फाईल उघडून पाहिली. त्यात सागरची वकिलीची सनद आणि त्याची पदवी होती. सायली चकित होऊन कधी त्या फाईलकडे तर कधी सागरकडे पाहत होती. जो सागर कॉलेजमध्ये तिच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायचा, जिच्याशी त्याचे कधीच पटले नाही, तोच सागर आज तिच्यावरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वतःची ढाल बनायला तयार होता. सायलीच्या मनात सागरबद्दल असलेला जुना पूर्वग्रह एका क्षणात नष्ट झाला. तिच्या मनात एका नव्या अथांग आणि पवित्र नात्याची सुरुवात झाली होती. लग्नानंतरच्या प्रेमाचा हा पहिला अंक सुरू झाला होता. थँक्यू सागर. मला माहीत नाही मी तुझे हे उपकार कसे फेडू, सायली अत्यंत हळूवार आवाजात म्हणाली. सागरने तिच्या डोळ्यात पाहिले आणि हसून म्हणाला, उपकार कसले सायली? आता आपण दोघे एक आहोत. तुझा सन्मान हाच माझा सन्मान आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्या ऑफिसच्या बंद खोलीत आपण रिया आणि विक्रांत महाजन या दोघांचाही मुखवटा उरबाडून काढू. चल, आता उद्याच्या युद्धाची तयारी करूया. उद्या सोमवार सकाळी ठीक 11 वाजता ऑफिसच्या बंद केबिनमध्ये सायली स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? जेव्हा सागर हा सायलीचा नवरा आणि तिचा अधिकृत कॉर्पोरेट वकील बनून ITत एंट्री घेईल, तेव्हा रिया आणि विक्रांत महाजन यांच्या पायाखालची जमीन कशी सरकणार? रोहितने शोधलेले ते डिजिटल पुरावे आणि हॉटेलचे CCTV फुटेज विक्रांत महाजनचा गेम कसा उलटवणार? आणि अखेर या संकटाच्या वादळात सायली आणि सागर एकमेकांच्या प्रेमात कसे पडणार? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.